नमस्कार मित्रांनो, मराठी बोली या चॅनलमध्ये तुम्हा सगळ्यांचं स्वागत आहे. तर आज आपण बाई तुझा आशीर्वाद या मालिकेचा आजचा 17 ऑगस्टचा भाग खूपच जबरदस्त झालेला बघणार आहोत. कारण इथे देशमानेंना चकवा देऊन अवनी आता धोंड्यांना काढणार संकटातनं बाहेर आणि CCTV फुटेज डिलीट करणाऱ्या देशमानेंना अवनी स्वतः साक्ष देऊन कशी खडी फोडायला पाठवणार हे सगळं आपल्याला बघायला मिळणार आहे. त्यामुळे मित्रांनो, व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत नक्कीच बघा. तर आजच्या भागामध्ये सुरुवातीलाच आता इथे धोंड्यांच्या पोटात महेशने चाकूने वार केलेले असतात. आता हे बघून अवनीला धक्का बसतो. अवनी पटकन महेशची कॉलर पकडते. काय केलेस तू? तू अण्णांना मारलं? तू असं कसं वागू शकतोस? असे म्हणत सटासट आता अवनी या महेशचं थोबाड फोडू लागते. महेश मात्र खूप घाबरलेला असतो. तो पटकन तिकडनं आपल्या गाडीकडे पळ काढतो. आजूबाजूला सगळे स्टुडंट जमलेले असतात. सगळ्यांना हे बघून धक्काच बसतो. महेशचे हात रक्ताने माखलेले असतात. त्याच्या हातात तो चाकूही असतो. महेश पटकन तो चाकू आपल्या गाडीत फेकतो. गाडी स्टार्ट करून आता त्याने तिकडनं पळ काढलेला असतो. त्याच वेळेस आता अवनी आणि ऋतिक दादा पटकन आता धोंड्यांना पकडतात. तेव्हा अवनी म्हणू लागते, अण्णा अण्णा आपण हॉस्पिटलला जाऊया. दादा चला पटकन गाडी काढा. अवनी आता पटकन अण्णांना गाडीत बसवते. सगळे लोक जमलेले असतात, आजूबाजूचे बघत असतात. आता अवनी आणि ऋतिक दादा अण्णांना हॉस्पिटलला घेऊन निघालेले असतात. तर इकडे रस्त्याने महेश आता फास्ट गाडी चालवत आता आपल्या बाबांच्या आसऱ्याला पळत असतो. त्याच वेळेस आता अवनी लगेच अण्णांना म्हणू लागते, अण्णा अण्णा काळजी करू नका, तुम्हाला काही होणार नाही अण्णा. मी तुम्हाला लवकरात लवकर हॉस्पिटलला घेऊन जाणार आहे. तुम्ही लवकर ठीक व्हाल. असे म्हणताच आता अवनीचं लक्ष आता अण्णांच्या त्या लागलेल्या जखमेकडे जातं. खूप आता अण्णांच्या पोटातनं रक्त निघत असतं. अवनी पटकन आपली ओढणी काढते आणि आता असं तिचा बोळा करून अण्णांच्या त्या जखमेवरती दाबून धरते, जेणेकरून रक्त कमी निघावं. अण्णा आता जणू बेशुद्ध पडण्यातच आलेले असतात. तेव्हा लगेच अवनी त्यांना उठवण्याचा प्रयत्न करत असते. अण्णा अण्णा थोडाच वेळ, आता आपण पोचूयाच. आता अण्णा मात्र आपल्या सुनबाईकडे बघत असतात. त्याच वेळेस इकडे आता हा महेश देशमाने धावतच घराकडे आलेला असतो. तर इकडे देशमानेंच्या घरात देशमाने आता अवनीच्या आईला आणि स्वातीला म्हणत असतात, काय गे, काही महेशचा कॉल वगैरे आलता की नाही? काही कळलं का अवनीबद्दल? सांगा ना. तेव्हा स्वाती म्हणू लागते, नाही बाबा, अजून तरी काही कळलं नाही. त्यावर देशमाने म्हणू लागतात, मग तुम्ही हातावर हात धरून बसलात का? तुम्ही फोन नाही केला का महेशला? त्यावर स्वाती म्हणू लागते, बाबा केला होता, पण महेश फोन उचलतच नाहीये. तेव्हा लगेच आता अवनीचे बाबा म्हणू लागतात, लाव बरं पुन्हा, मला बघू दे कसा उचलत नाही. तेवढ्यात आता हा भामटा महेश धावतच आता देशमानेंच्या घरात पोचलेलो असतो. दरवाजात आलेल्या महेशची अवस्था बघताच सगळ्यांना धक्का बसतो. कारण कपडे अगदी विचित्र, शर्ट असा वाकडा तिकडा झालेला, अगदी गुंडासारखा लपत हा महेश घरात घुसतो. दरवाजातनं बाहेर डोकावून बघत असतो. तेव्हा लगेच देशमाने ओरडतात, महेश ही काय अवस्था करून घेतली? महेश, अरे मी काय विचारतोय? महेश आता आपल्या बाबांजवळ येतो. बाबा बाबा मला वाचवा. त्यावर आता लगेच सगळ्यांना धक्का बसतो. नेमकं घडलंय काय, झालंय काय? महेश, अरे तुझी अशी अवस्था का झाली? अवनी कुठे? त्यावर लगेच महेश म्हणू लागतो, बाबा बाबा खूप मोठी चूक झाली. त्यावर देशमाने म्हणू लागतात, काय झाले सांगशील का? आता लगेच महेश म्हणू लागतो, बाबा मी कॉलेजला गेलो होतो, ते मी. त्यावर देशमाने म्हणू लागतात, मम करू नको, स्पष्ट काय झालंय ते सविस्तरपणे सांग. तेव्हा महेश म्हणू लागतो, बाबा अवनी तिकडे आली होती, मी तिला भेटलो, मी तिच्याशी बोलत होतो, पण ती माझं ऐकतच नव्हती. मग माझं डोकं लय तापलं, मी भडकलो आणि तो म्हातारामध्ये पडला आणि मग त्याने माझ्या कानाखाली ओढली. आता तिकडे जे काही घडलं होतं ते सविस्तरपणे या महेशने आपल्या बाबांना सांगितलेलं असतं. रागाच्या भरात मी लय भडकलो, माझ्या हातात तो चाकू लागला आणि मी तो चाकू त्या म्हाताऱ्याच्या पोटात भुसकला. आता मात्र हे ऐकताच अवनीचे आई, बाबा, स्वाती या सगळ्यांना फुल टेन्शन येतं. कारण या महेशने माती खाल्लेली असते. आता लगेच देशमाने म्हणू लागतात, ए अक्कल शून्य पोरा, अरे बिंडोक आहेस का तू? मूर्ख आहेस का? अरे काय करून आला? तुला मी काय करायला पाठवलं होतं? अरे कळतंय का तुला? अरे तू काय गुंड आहे का मावाली आहे? तू खून करून आलायस का तिकडे? अरे अक्कल शून्य, अरे तुझ्या बापाचं होतं नव्हतं ते सगळं नाव धुळीत मिसळवलंय तुम्ही दोघांनी. काय करायचं आता? आता पोलीस आले तर मग जा खडी फोडायला. महेश लगेच आपल्या बाबांना म्हणू लागतो, बाबा बाबा मला वाचवा, बाबा काहीतरी करा ना.
त्याच वेळेस आता स्वाती देशमाने सगळ्यांना फुल टेन्शन आलेलं असतं. तर इकडे अवनी आता धोंड्यांना घेऊन हॉस्पिटलला पोचली असते, अथर्व हॉस्पिटल. आता अवनी आणि ऋतिक दादा पटकन धोंड्यांना गाडीतनं खाली उतरवतात, हॉस्पिटलला घेऊन येतात. पटकन आता स्ट्रेचरवरती अण्णांना टाकून ICU मध्ये घेऊन जाण्यात येतं. आता मात्र अवनीला खूप वाईट वाटलेलं असतं, कारण आज जे काही घडलंय ते माझ्या घरच्यांमुळे, माझ्यामुळे अण्णांच्या जीवाला धोका झालाय असे म्हणत आता तिथेच ICUच्या बाहेर उभी राहून अवनी रडत असते. त्याच वेळेस इकडे घरी आता मात्र या पायलीने पानूचं फुल डोकं खाल्लेलं असतं. धोकेबाज, दगाबाज, पानू तू लय धोकेबाज आहे, तू मला फसवतो, माझी तुला काहीच किंमत नाही आहे, माझ्याबद्दल तुला काहीच वाटत नाही पानू. त्यावर लगेच पानू लागते, पाहिले तुझ्याबद्दल काही वाटायला तू माझी गर्लफ्रेंड आहे का? नाही ना, चल निघ मग. आता मात्र गर्लफ्रेंड म्हणताच पायली जाम खुश होते. अयो पानू, तुझी तर दृष्ट काढावी लागेल. 2 मिनिटा. आता लगेच पायली पटकन आपली ओढणी पकडते. आल्याची गेल्याची मेल्याची, शेजाऱ्या पाजाऱ्यांची, लुबरीची, डॉलीची, सगळ्यांची दृष्ट नको लागायला, थू थू असे म्हणत आता लगेच अशा प्रकारची दृष्ट या पायलीने पाण्याची काढलेली असते. तेव्हा लगेच पायली पटकन त्याच्या जवळ येते. अयो पानू, त्या लुबरीने तुझ्या डोळ्यात ना जी धूळ फेकली ना ती दिसायली मला. आता पानू लगेच पटकन पाठीमागे पलंग असतो त्या पलंगावरती बसते. तेव्हा लगेच आता पायली पटकन त्याची कॉलर पकडते. तुझ्या गळ्यात, नाकात, घशात सगळीकडे तिने ना तिची जादू फेकली, त्यामुळेच तू असा वागायला लागलाय पानू. आता मात्र पानूही घाबरल्यासारखं नाटक करतो. अयो आता काय करायचं, आता तिने माझ्यावर जादू केली का? तेव्हा पायली म्हणू लागते, हो म्हणूनच तुला आपलं परक कोणी कळत नाहीये, तू आपल्या माणसांना दूर ढकलवतोय. तेव्हा पाण्याला लागते, चल निघ, झालं झाला तुझा जादू तो ना, निघ मागे इकडनं. हे बघ, स्वतःची स्वतः कामं करावी, दुसऱ्यांवरती कशाला त्रास द्यायला येते ग, जा ना, निघ ना, तुझं तुझं बघ. तेव्हा पायली म्हणू लागते, ठीक आहे पानू, मी जातेच आता, तुला माझी किंमत नाही आहे ना. बघ आता नाही मी दुसरा पोरगा पटवला ना तर नावाची पायली नाही. अरे कॉलेजमध्ये 100 पोरं माझ्या मागं लागलीत, कॉलेजची क्वीन आहे मी, पण तरी बी तुला माझी काही पडली नाही ना. बघ आता तुझ्या नाकावर टिचून असला भारी पोरगा पटवते ना मी. त्यावर पाण्या म्हणू लागतो, पटव पटव, मला बी बघायचंय कोण पोरगा पटतोय तुला. त्यावर पायली म्हणू लागते, साधं सुधं काम नाही आहे, आपण लय भारी आहे, खत्री आहे खत्री. काल बघितलं ना सुलवात्याच्या घरी कसा पोरगा पटवला होता. बघ एका डान्समध्येच पोरगा गुल झाला होता, माझ्या मागं लागला होता, लगीन कर लगीन कर. नाही कॉलेजमधला एक पोरगा पटून दाखवला ना तर नावाची पायली नाही. तेव्हा पाण्या म्हणू लागतो, जा जा, एक नाही 4-5 पटव, जा जा जा. तेवढ्यात राजा येतो. आता मात्र लगेच पायली गाणं म्हणायला सुरू करते. मुझ पे जुलूम किया है मैं कभी नहीं आऊंगी, इधर कभी पाव भी नहीं रखूंगी. अगदी बेसूर आवाजात आता पायली हे गाणं म्हणत रडतच तिकडनं निघून जाते. तेव्हा राजा म्हणू लागतो, पाण्या अशी का रडत गेली ही, काय झालं? तेव्हा पाण्या म्हणू लागतो, बरं झालं ना भावा निघून गेली, या पोरगीनं लय डोसकं खाल्लं रे, डोसक्याचा निस्ता भुगा करून टाकलाय. बरं झालं. बरं तू सांग, वहिनींचं काही कळलं का? बोल ना, वहिनी काही म्हटल्या का? त्यावर लगेच आता राजा म्हणू लागतो, नाही ना रे, अरे खूप वेळा कॉल केला पण उचलतच नाहीये, काय करू आता, कसं कळतंय त्या कुठे असतील, काय झालंय, मला वाटतंय मी कॉलेजला जाऊनच येतो. तेव्हा पाण्या म्हणू लागतो, राजा अरे मग अण्णांना कॉल कर ना, आपल्या अण्णा आहेच की त्यांच्यासोबत. तेव्हा राजा म्हणू लागतो, हो. राजा पटकन अण्णांच्या मोबाईलवरती फोन लावतो. अवनी आता इथे हॉस्पिटलमध्येच असते, रडत असते. त्याच वेळेस आता अवनी पटकन अण्णांचा फोन उचलते. तेव्हा लगेच राजा म्हणू लागतो, अण्णा अण्णा कुठे आहात तुम्ही, अवनी मॅडम आहे ना तुमच्यासोबत. तेव्हा लगेच अवनी रडतच म्हणू लागते, राजा. आता मात्र राजाला धक्काच असतो, मॅडम अण्णांचा फोन तुमच्याकडे, कुठे आहात तुम्ही, सगळं काही ठीक आहे ना. तेव्हा लगेच आता अवनी म्हणू लागते, राजा आम्ही हॉस्पिटलमध्ये. आता राजाला चेष्टाच वाटते, मॅडम हॉस्पिटलमध्ये भेटणार आहे का सर्टिफिकेट, तुम्ही पण ना काही पण बोलता का, अण्णांनी काही घोळ केलाय, काय झालंय सांगा पटकन. त्यावर लगेच अवनी रडायला सुरुवात करते. तेव्हा राजा म्हणू लागतो, काय झालं मॅडम, तुम्ही रडताय काय, समजा काही ठीक आहे ना. तेव्हा लगेच अवनी म्हणू लागते, राजा राजा सॉरी, माझ्यामुळे अण्णांच्या जीवाला बेतलंय रे. त्यावर राजा म्हणू लागतो, पण मॅडम झालंय काय,
आता कॉलेजमध्ये जे काही घडलं होतं ते सगळं काही अवनीने आता राजाच्या कानावर घातलेलं असतं. आता कसा महेशने रागाच्या भरात अण्णांच्या पोटात चाकूने वार केलेला असतो हे कळताच राजाला धक्का बसतो. आता मात्र राजा म्हणू लागतो, अयो मॅडम हे काय झालंय? मॅडम तुम्ही कुठे आहात? अण्णा कसे आहेत? आम्हाला पटकन लोकेशन पाठवा. मी आणि पाण्या घरीच आहोत. आम्ही लगेच तिकडे यायला निघतो. असे म्हणताच आता राजा फोन बंद करतो. त्यावर लगेच पाण्या विचारू लागतो काय झालंय. तेव्हा राजा म्हणू लागतो, पाण्या मोठा गोळ झालाय. अरे त्या महेश देशमानेने अण्णांच्या पोटात चाकू घुपसलाय. त्यामुळे चल ना आपल्याला लवकर निघावं लागेल. मॅडम ॲड्रेस पाठवतात, आपण त्या लोकेशनवरती लगेच पोहोचूया. तेव्हा लगेच आता पाण्या लय भडकतो. आज तर त्या महेश देशमानेला सोडणार नाही. त्याचा गळाच छाटणार आहे आज. चावी कुठे कुठे गाडीची चावी? असे आता पाण्यात शोधू लागतो. दोघांनाही फुल टेन्शन आलेलं असतं. तर इकडे आता देशमानेंच्या घरात आता अवनीचे बाबा महेशवरती ओरडत असतात. अरे कुठे माती खाऊन आलास तू? अरे कळतंय का तुला गुंडा? तुला चाकू कोणी मारायला लावला होता? तिकडे तिकडे पोलीस आले होते का? काय झालं त्यानंतर सांगशील का? त्यावर महेश म्हणू लागतो, नाही पोलीस नव्हते आले, पण आजूबाजूला सगळे मुलं स्टुडंट सगळे जमलेले होते. त्यावर लगेच आता पटकन कॉलेजमधनं प्रिन्सिपल साहेबांचा आता देशमानेंना फोन आलेला असतो. तेव्हा देशमाने पटकन फोन उचलतात. त्यावर प्रिन्सिपल साहेब म्हणू लागतात, देशमाने तुमच्या मुलाने इथे मोठा घोळ केलाय बरं का. एका माणसाच्या पोटात चाकू खूप बसलाय. त्यावर लगेच देशमाने म्हणू लागतात, कळलंय ते मला सगळं कळलंय, पण हे बघा तुम्ही आता एक काम करा. पोलिसांना काही कळालं नाही ना? त्यावर ते प्रिन्सिपल म्हणू लागतात, नाही म्हणजे आम्ही तरी काही कळवलं नाही, पण एका स्टुडंटने कॉल केला होता. कदाचित पोलीस येतीलच आता. आता देशमानेंना धक्का बसतो. तेव्हा देशमाने म्हणू लागतात, हे बघा एक काम करा, आम्ही तुम्हाला आमच्या डोनेशनमधनं किती CCTV कॅमेरे घेऊन दिलेत ना, मग आता तुम्ही त्या CCTV कॅमेऱ्यामध्ये जे काही ते CCTV फुटेज झालं आहे ना ते डिलीट करून टाका. म्हणजे महेश विरुद्ध काहीही पुरावा उरणार नाही. ते सगळं लगेचच्या लगेच डिलीट झालं पाहिजे. चला ठेवा फोन. आता प्रिन्सिपल साहेब फोन बंद करतात. त्याच वेळेस स्वाती म्हणू लागते, बाबा अहो हे असं CCTV फुटेज डिलीट करून काय होणार आहे? अवनीने सत्य परिस्थिती तिच्या डोळ्याने बघितली. अवनीच्या डोळ्यासमोर घडलं नाही सगळं. तिने जर महेश विरुद्ध साक्ष दिली तर मग? त्यावर आता महेश, तिची आई आणि बाबांना धक्का बसतो. त्यावर महेश म्हणू लागते, स्वाती अगं मी जेलमध्ये सडावं असं वाटतं का तुला? मला खडी फोडायला पाठवायचंय का तुला? असं कसं बोलू शकते तू? अवनी असं काही करणार नाही. त्यावर स्वाती म्हणू लागते, महेश मी तुला जेलमध्ये जा असं म्हणतच नाही आणि मला असं अजिबात वाटत नाही, पण जी सत्य परिस्थिती ती सांगते मी. अवनी साक्ष देणार, ती त्या लोकांच्या बाजूने आहे रे, तुला कळतंय का? त्यावर लगेच आता महेश म्हणू लागतो, बास स्वाती तू आत्ती बोलते, बंद कर तुझं तोंड. त्यावर देशमाने म्हणू लागतात, माती खाऊन तू आला आणि दुसऱ्यावरती ओरडतो, तुझं थोबाड बंद ठेवा. आता मला काहीतरी सुचू दे, नेमकं पुढे काय करता येईल हे बघू दे. त्यावर लगेच आता देशमाने म्हणू लागतात, थांब 1 मिनिट, मी ना तो माणूस नेमकं कुठल्या हॉस्पिटलमध्ये हे चौकशी करतो. मी प्रिन्सिपललाच फोन लावतो. आता देशमाने पुन्हा प्रिन्सिपलला फोन लावतात. त्यावर फोन उचलताच प्रिन्सिपल साहेब म्हणू लागतात, देशमाने CCTV फुटेजच डिलीट करत होतो. त्यावर देशमाने म्हणू लागतात, अहो ते कराच, पण आम्हाला एक सांगा, तो माणूस कुठल्या हॉस्पिटलमध्ये? तेव्हा आता प्रिन्सिपल म्हणू लागतात, इथे जवळच अथर्व हॉस्पिटल आहे, तिकडेच नेलं असेल त्याला, तुम्ही तिकडे चौकशी करा. आता देशमाने पटकन लगेच फोन फिरवतात. अथर्व हॉस्पिटलमध्ये त्यांनी कॉल केलेला असतो. इकडे आत्ताच एक चाकू पोटात भुकसलेला माणूस आलाय का? नाही म्हणजे असं पेशंट आहे का तिकडे? त्यावर लगेच आता त्या मॅडम म्हणू लागतात, हो आत्ताच चाकूने पोटात वार झालेलं एक पेशंट आलं इकडे. त्याच वेळेस आता देशमाने म्हणू लागतात, कसं आहे ते पेशंट, कुठे? त्यावर लगेच त्या मॅडम म्हणू लागतात, ICUत घेऊन जाण्यात आले त्यांना, क्रिटिकलच आहे त्यांची परिस्थिती. आता देशमानेंना धक्काच बसतो. फोन बंद होताच महेश म्हणू लागतो, बाबा बाबा काय झालंय, ठीक आहे ना सगळं काही? त्यावर देशमाने आता जोरदार दिशी त्याच्या कानाखाली ओढतात, अरे अक्कल नाही आहे का तुला? अरे कधीही मरेल तो माणूस, ICUमध्ये नेलंय त्याला, तुला कळतंय का? काय करून बसलाय? आता जा मर, आयुष्यभर जेलमध्ये सड तू आता. तेव्हा महेश म्हणू लागतो, बाबा बाबा काहीतरी करा ना, मला वाचवा ना बाबा. त्याच वेळेस आता इकडे दांगटांच्या घरी मात्र आता राजा आणि पाण्या निघालेले असतात. तेवढ्यात लगेच आता राजा मॅडमचा मेसेज आला की नाही, लोकेशन आलं की नाही बघत असतो. तेवढ्यात यशोदाची सायकल घरी येते. आता भडकलेला पाण्या तर कोयताच घेऊन निघालेला असतो. त्याच वेळेस आता यशोदा म्हणू लागतो, पाण्या कुठे चाललात तुम्ही दोघे आणि हा कोयता?
त्यावर लगेच पाण्या म्हणू लागतो, यशोदा आज त्या महेश देशमानेला सोडणार नाही. आपल्या अण्णांना काय करतो, आता मी त्याचा गळाच छाटणार. तेव्हा लगेच यशोदा पटकन आता पाण्या कोयता सोड सोड लवकर. पाण्याच्या हातनं कोयता हिसकावून घेतात. राजा काय झालंय राजा? त्यावर राजा म्हणू लागतो, पाण्या गाडी काढ, चल पटकन पाण्यात चल. त्यावर यशोदा म्हणू लागतो, राजा झालंय काय? आता यशोदाला टेन्शन येईल म्हणून राजा सांगत नसतो, पण आता यशोदा फोर्स करतो. तेव्हा राजा म्हणू लागतो, यशोदा हे बघ मॅडम लोकेशन पाठवत आहेत, सांगतो मी तुला सगळं काही. अरे आपल्या अण्णांना लागलंय रे ते हॉस्पिटलमध्ये. आता यशोदाला धक्का बसतो, अण्णांना अचानक काय झालंय? त्यावर राजा आता झालेलं सगळं काही सांगतो. कसा महेश देशमानेने त्यांच्या पोटात चाकूने वार केलाय हे कळताच आता डोक्याला हात लावून यशोदा पटकन खाली बसतो. देवा हे सगळं काय झालंय? त्याच वेळेस आता पाण्या आणि राजा म्हणू लागतात, यशोदा आता टेन्शन घेण्याची वेळ नाही, चल लवकर आपल्याला निघायचंय. पाण्याच्या मागं राजा आणि राजाच्या मागं यशोदा तिघेही गाडीवरती बसलेले असतात. तेव्हा लगेच आता पाण्या गाडी स्टार्ट करणार तर गाडी सुरूच होत नाही. आता मात्र राजा म्हणू लागतो, पाण्या कशी गाडी रे तुझी डपडी? त्यावर आता यशोदा ओरडतच म्हणू लागतो, लोकांच्या गाड्या दुरुस्त करतो, स्वतःची गाडी सर्व्हिसिंग करता येत नाही, अक्कल शून्य माणसा. तेव्हा पाण्या म्हणू लागतो, अचानक बंद पडली त्याला मी काय करणार आहे? अरे झाली सुरू, पण राजा ॲड्रेस सांग ना, कुठे निघायचंय? त्यावर राजा म्हणू लागतो, अजून त्यांनी पाठवलं नाही ना लोकेशन, पाठवतील त्या. आता मात्र पाण्या म्हणू लागतो, बिंडोक राजा, अरे फोन लाव ना मग उतर. त्याच वेळेस आता लगेच धन्या येतो. आयो अरे बापरे, ट्रिपल सीट एका गाडीवर, कुठे चालला तुम्ही? त्यावर यशोदा पाण्या राजा म्हणू लागते, धन्या तू आतमध्ये जा, जाऊ द्या मला, तू आतमध्ये जा, तू लहान आहेस, तुला काही कळत नाही, जा तू. त्यावर धन्या म्हणू लागतो, नाही जाणार. अच्छा म्हणजे मला सोडून तुम्ही तिघे पिक्चरला चाललाय काय? तुम्ही असंच करता, मला घरी ठेवता आणि मग पिक्चरला जाता, मी आता जाऊ देणार नाही या. त्यावर पाण्या राजा आणि यशोदा म्हणू लागतो, नाही रे बाबा, अरे अण्णांची तब्येत ठीक नाही, आम्ही हॉस्पिटलला चाललोय. त्याच वेळेस आता धन्याला धक्काच बसतो, अण्णांची तब्येत ठीक नाहीये? अयो काय झालं अण्णाला? मला बी यायचंय. आता लगेच यशोदाच्या पाठीमागनं चौघेही आता त्या गाडीवरती बसण्याचा प्रयत्न करू लागतात. त्याच वेळेस आता यशोदा म्हणू लागतो, धन्या तू घरी थांब, तुला नाही जमणार बसायला. त्याच वेळेस पाण्या म्हणू लागतो, राजा अरे ॲड्रेस विचार ना, उतर खाली. आता चौघेही खाली उतरतात. त्याच वेळेस आता राजा मॅडमला कॉल करत असतो, पण आता अवनीचं सगळं लक्ष ICUकडे असतं. कधी एकदा डॉक्टर बाहेर येतील, अण्णांबद्दल विचारू असं झालेलं असतं. आता मात्र राजाचा फोन काही मॅडम उचलत नाही. त्याच वेळेस पाण्या म्हणू लागतो, राजा तू सतत त्यांच्याशी खोटं बोलतो आणि भांडतो ना, म्हणून तुझे फोन घेत नाही ते. तेव्हा राजा म्हणू लागतो, मी कधी भांडलो आता? तेव्हा यशोदा म्हणू लागतो, थांब मी लावतो. आता राजा आणि यशोदा दोघेही मॅडमला कॉल करत असतात, त्यामुळे आता फोन व्यस्तच सांगत असतात. तेव्हा लगेच पाण्या म्हणू लागतो, काय झालं, लागला का, उचलला का? तेव्हा राजा आणि यशोदा म्हणू लागतो, नाही ना व्यस्त आहे. तेव्हा लगेच पाण्या म्हणू लागतो, वहिनी पण ना, एवढ्या गंभीर परिस्थितीत कुणाशी बोलताय? त्याच वेळेस धन्या म्हणू लागतो, कशी रे माझी भावंड एवढी अडाणी? अरे दोघेजण एकाच माणसाला फोन लावत असल्यावरती व्यस्तच सांगणार, एकाने कट करा. दोघेही कट करतात. केला मी कट केला. त्यावर धन्या म्हणू लागतो, अरे एकानेच कट करायचा होता, लावा एकाने फोन लावा. आता राजा पुन्हा मॅडमला फोन लावतो, पण त्याच वेळेस आता ICUचा दरवाजा उघडला जातो, डॉक्टर बाहेर येतात. आता अवनी पटकन डॉक्टरांजवळ जाते. डॉक्टर अण्णा कसे आहेत? ते ठीक होतील ना, त्यांना काही होणार नाही ना? त्यावर डॉक्टर म्हणू लागतात, काळजी करू नका, ते आता आउट ऑफ डेंजर आहेत. बरं झालं तुम्ही वेळेवरती त्यांना अर्जंट घेऊन आलात, नाहीतर मग त्यांच्या जीवाला खूप मोठा धोका झाला असता. पण आता टेन्शन घेऊ नका, ते आता लवकरच बरे होतील. त्यावर अवनी म्हणू लागते, डॉक्टर मी त्यांना भेटू शकते का? त्यावर डॉक्टर म्हणू लागतात, कसं आहे ना, आम्ही त्यांना झोपेचं औषध दिलं आहे, जोपर्यंत जखम आता जरा बरी होत नाही तोपर्यंत थोडासा त्रास होईल, पण हां ते लवकरच शुद्धीवरती येतील. त्यावर अवनी म्हणू लागते, डॉक्टर आम्ही त्यांना कधी घेऊन जाऊ शकतो? नाही म्हणजे त्यांना कधी डिस्चार्ज मिळेल? त्यावर डॉक्टर म्हणू लागतात, ते शुद्धीवर आले की आम्ही त्यांचं चेकअप करूया आणि मग तुम्ही त्यांना घेऊन जाऊ शकता. अवनी आता लगेच देवाकडे हात जोडते, बरं झालं अण्णा सुखरूप आहेत. त्याच वेळेस राजाचा फोन वाजला जातो. अवनी पटकन फोन उचलते. तेव्हा राजा म्हणू लागतो, मॅडम सांगा ना लोकेशन, कुठे यायचं आहे? आम्ही सगळे निघालोय. त्यावर अवनी म्हणू लागते, राजा आता तुम्हाला यायची गरज नाही आहे. आता राजाला धक्का बसतो, यायची गरज नाही? अण्णा कुठे, कसे, काय चाललंय? आता तर यशोदा खालीच बसून घेतो, गरज नाही यायची म्हणजे अण्णांना काही झालं तर नाही ना? त्याच वेळेस अवनी म्हणू लागते, राजा गैरसमज करू नका, म्हणजे अण्णा आउट ऑफ डेंजर आहे,
ते बरे आहेत. आता मात्र लगेच राजा ओरडत लागतो, आउट ऑफ डेंजर, अण्णा आउट ऑफ डेंजर. त्याच वेळेस सगळ्या भावंडांच्या जीवात जीव आलेले असतो. तेव्हा अवनी म्हणू लागते, राजा हे बघा तुम्ही इकडे येऊ नका, मी अण्णांची काळजी घेते. त्यावर राजा म्हणू लागतो, नाही नाही मॅडम, आम्हाला अण्णांना बघायचंय, तुम्ही लोकेशन पाठवा. आता अवनी म्हणू लागते, राजा अरे यशोदाकडे दे ना, तू दे बरं यशोदाकडे. तेव्हा पाण्या म्हणू लागते, ए सनकी माणसा दे ना, त्यांना बोलायचंय ना यशोदा संग. आता लगेच यशोदा म्हणू लागतो, बोला ना. मग अवनी बोला, कसे आहेत अण्णा, सगळं काही ठीक आहे ना, आम्ही येतोय ना तिकडे. त्यावर अवनी म्हणू लागते, हे बघा यशोदा, अण्णा आता आउट ऑफ डेंजर आहे, ते लवकरच बरे होणार आहे. हे बघा माझे बाबा कसे आहेत हे मला चांगलं माहिती आहे यशोदा. ते आता काहीतरी प्रकरण निस्तरण्यासाठी नक्कीच काहीतरी डाव टाकणार. त्यामुळे प्लीज मला असं वाटतंय तुम्ही कोणी इकडे येऊ नका, तुमच्या जीवाला उगाच खतरा होऊ शकतो, मला खूप भीती वाटते हो. आणि अण्णांना मला सुरक्षित इकडनं बाहेर काढायचं आहे, माझ्यावरती विश्वास ठेवा, मी अण्णांना काही होऊ देणार नाही. इकडे माझ्या सोबतीला ऋतिक दादा पण आहे. लवकरच डॉक्टरांचा चेकअप झाला की मी अण्णांना इकडनं दुसऱ्या हॉस्पिटलमध्ये शिफ्ट करणार आहे, ते पण माझ्या बाबांच्या नकळत. त्यामुळे तुम्ही सगळ्यांनी इकडे येऊन मोठा गोंधळ करण्यापेक्षा मी सगळं काही गुपचूप करते, म्हणजे माझ्या बाबांना त्याची कल्पना लागणार नाही. प्लीज यशोदा तुम्ही काळजी करू नका, तुम्ही घरीच थांबा, मी व्यवस्थितपणे अण्णांना घरी घेऊन येईल. त्यावर लगेच आता यशोदा म्हणू लागतो, ठीक आहे पण जपून करा जे करायचं ते. आता फोन बंद झालेला असतो. त्याच वेळेस राजा म्हणू लागतो, पण गेलो असतो ना आपण. त्यावर यशोदा म्हणू लागतो, काळजी करू नको, त्या अण्णांना सुखरूप आणतील घरी. तर त्यानंतर चौघेही भावंडे आता देवयाईचा आशीर्वाद घेऊ लागतात. बरं झालं देवयाईच्या कृपेने अण्णा वाचलेत आपले. तर त्यानंतर मित्रांनो पुढील भागामध्ये आपल्याला बघायला मिळेल, अवनी आता अण्णांना घेऊन घरी निघणार. तेच आता हॉस्पिटलमध्ये इन्स्पेक्टर साहेब आलेले असतात. दोंडीराज बजाजी दांगड, आम्हाला तुमचं स्टेटमेंट हवंय. कॉलेजमध्ये तुमच्यावरती ज्या माणसाने हल्ला केला त्याचं नाव, त्याला तुम्ही ओळखू शकता का? आता अवनी लगेच इन्स्पेक्टर साहेबांकडे बघू लागते. तर आता अण्णांच्या स्टेटमेंटवरनं आता इन्स्पेक्टर साहेब थेट देशमानेंच्या घरात निघालेले असतात. देशमानेंच्या घरात पोचताच हा महेश मात्र लपून बसलेला असतो. तेव्हा लगेच आता इन्स्पेक्टर साहेब म्हणू लागतात, चंद्रकांत देशमाने, आम्हाला तुमच्या घराची झडती घ्यायची. तुमचा मुलगा कुठे लपलाय? त्याने कॉलेजमध्ये जो काही घोळ केलाय ना, त्यामुळे त्याला आता जेलमध्ये जावंच लागेल. आता मात्र देशमाने काय डाव टाकणार, पण अवनी मात्र कशी साक्ष देऊन आता धोंडे अण्णांच्या विरुद्ध लढणार आणि या देशमानेंना कसं जेलमध्ये पाठवणार, पुढे काय काय होणार हे सगळं आपल्याला बघायला मिळेल. त्यामुळे मित्रांनो अशाच मालिकेंच्या अपडेट पाहण्यासाठी चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा. व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद.